आज रांगोळी काढलेली आहे शंखाची, म्हणून शंखध्वनी करूया आणि मग भजन घेऊ.
रूप देतं जय हरी सुखकंदा. ज्यांना त्याचं ज्या ठिकाणी येतं हे माहीत असेल तर सर्वांनी म्हणलं तरी चालेल, म्हणजे सामूहिकच. नमस्कार. काल आपण बघितलं की वसुदेव आणि देवकीच्या विवाहाचा थाट बघितला. आकाशवाणी झाल्यानंतर कंसाने कसं स्वतःचं खरं रूप उघडं केलं आणि वसुदेव देवकीला बंदिवासात टाकलं हे बघितलं. कशी वसुदेवाची 6 मुलं कंसाने यमसदनाला पाठवली हे बघितलं. 7व्या मुलाचं कसं संकर्षण झालं हेही बघितलं आपण. 3रा जो सर्ग असतो तो आपण गोकुळाष्टमीच्या दिवशी घेतो, तर त्यामुळे तो 3रा सर्ग सोडून आज आपण 4थ्या सर्गाला जाणार आहोत. आणि 4थ्या सर्गामध्ये गोकुळामध्ये पोचल्यानंतरच्या कृष्णाच्या लीला आहेत. त्यामुळे या कृष्णाच्या लीलांचा आपण सगळेजण आनंद घेऊया. सत्यम नश्वरमस्तु वा जगदिदं जीव शिवो वेतरः शून्यं वा परमाणुरस्तु जगतो हेतु प्रधानं च वा योगो ज्ञानमथास्तु कर्म नितरां निःश्रेयसे साधनं जानीमो जगद्गिरीशैतदेव भगवन् त्वन्नः शरण्य प्रभु. आपल्या संस्कृतीची एक विशेषता आहे की जन्माला आलेल्या प्रत्येकाला हे परमात्म स्वरूप कसं आहे हे जाणून घ्यावं, आपापल्या पद्धतीप्रमाणे याची मुभा दिलेली आहे. आणि त्याच्यामुळे काय होतं की प्रत्येकजण आपापल्या परीने वेगवेगळ्या पद्धतीने सृष्टी, ईश्वर आणि जीव यांचा परस्पर संबंध लावायचा प्रयत्न करत असतात. वेगवेगळी आपले आपले सिद्धांत मांडतात. त्या सिद्धांतांवर त्यांची श्रद्धा पण असते. पण गंमत अशी होते की हे सिद्धांत इतके विरोधाभास दाखवणारे असतात की आपल्यासारख्यांचा प्रश्न आपल्या मनात येतो की जग खरंच सत्य का मिथ्या आहे. या जगाचा जो जग निर्माण झालंय ते शून्यातनं झालं का परमाणुमधनं झालं. याच्यामध्ये काय प्रधान आहे, माया का ब्रह्म, प्रकृती, शक्ती, कशामुळे हे सगळं झालेलं आहे. पुन्हा एकदा सगळी जी साधनं आहेत आपल्या उत्कर्षाची त्याच्यामध्ये पण वेगवेगळेपण आहे. आणि हे सगळं आपल्या संस्कृतीला मान्य आहे. कोणी योगमार्गाने जावं, कोणी कर्ममार्गाने जावं, आपापल्याला जे छान वाटेल, चांगलं वाटेल, ज्ञान मार्ग असेल त्या मार्गाने जावं, या सगळ्याची सोय आपल्या संस्कृतीमध्ये आहे. पण यामुळे होतं काय की आमच्यासारख्या जनसामान्यांना प्रश्न पडतो की नक्की मार्ग कुठला धरावा. आणि म्हणून इथे आप्पा म्हणतात की आपल्यासारख्यांसाठी कलियुगामध्ये सगळ्यात चांगला मार्ग भक्तीचा. आणि म्हणून भक्ती म्हणजे काय, शरण जाणं. आणि म्हणून ते म्हणतात की प्रत्येकाची काय मतं असतील ते असो, त्यांना जे काय तर्क करायचे असतील ते त्यांना करू देत, ज्या कुणाला मतांची खंडणं करायची असतील त्यांना करू देत. मी मात्र तुझ्या चरणावर शरण येणार आहे आणि त्याच्यानंतर तूच मला माझ्या उद्धाराचा मार्ग दाखव. जानीमो गिरीशैतदेव भगवन् त्वन्नः शरण्य प्रभु. मी तुझ्या चरणावर शरण येणार आहे. त्याच्यानंतर जे वाटेल माझं ते तू कर. कोणत्या मार्गाने तुला यथा योग्यम तथा कुरु. तुला जे योग्य वाटतं तो मार्ग तू मला दाखव आणि त्याच्याप्रमाणे माझा उद्धार करून घेण्याची संधी मला प्राप्त करून दे. मी इच्छितो हरिचरित्र रचाविलासी घालावया गवसनीच जणू न भासी. जे शक्य न घडते आपुल्या प्रसादे माझ्या श्री वरद हस्त गुरो असू दे. आपण पहिल्या दिवशीपासून बघतोय गुरु साक्षात परब्रह्म. जर गुरु साक्षात परब्रह्माचं स्वरूप असतील तर ते काहीही अशक्य ते शक्य घडून दाखवू शकतील. फक्त आपली श्रद्धा पाहिजे. मागे हे सगळं जे लिहिलेलं आहे ना ते सगळं आप्पांच्या ग्रंथांमधून लिहिलं आहे. आणि त्यामुळे त्याच्यामध्ये आपण म्हणताय की आपली जितकी आणि जशी श्रद्धा असेल त्या प्रमाणात आणि तितका देव आपल्या जवळ असतो. आपलं होतं काय तर वीज कार्यक्षम असली तरी आपली तार ढिली पडली असेल तर दिवा लागणार नाही.
आपली तार ढिली पडू देऊ नये. आपण भगवंत आपल्या सद्गुरूंच्या चरणी एवढं शरण जावं की आपली तार ढिली पडणार नाही. हे सगळं छोट्या छोट्या ओळींमधनं आपण सांगून ठेवलेलं आहे. आणि ते मान्य करतात की एवढं मोठं कृष्णकथामृत माझ्या चरणी रचलं गेलं कारण माझ्या शिरावर आमच्या गुरूंचा वरदहस्त आहे. ओंकाराचा उदय झाला हिरण्य गर्भा पुनजा वेळा. असं म्हटलं जातं की ओंकार हा एक अनाहत नाद आणि तो जो निर्माण झाला तो प्रत्यक्ष भगवंताच्या मुखातून निर्माण झाला. ज्या वेळेला या ओंकाराचा नाद या भगवंताच्या पवित्र अशा मुखातून निर्माण झाला त्यावेळेस विश्वामध्ये जी मंगलता भरली गेली. मंगलता ती त्या समयाची आज येत जणू धरते प्राची. पहाटेची वेळ होती आणि भगवंताच्या तोंडातून ओंकार येताना जी मंगलता होती तशी मंगलता आज या पहाटे गोकुळामध्ये होती. सकाळ ती श्रावणी म्हणून कुंद असावे वातावरण. सध्या आपण बघतोय की कसं कुंद वातावरण सगळीकडे. चरण परिसी हरीचे जेथे उरेल केवी दुर्दिन तेथे. आता दुर्दिन म्हणजे आपल्याला असं वाटतं वाईट दिवस, पण खरं म्हणजे दुर्दिन म्हणजे असा की नुसतंच आभाळ येतं आणि पाऊस पडत नाही. आणि आपण बघितलं की ज्या दिवशीपासून कृष्णकथामृत सुरू झालंय रोज थोडा तरी पाऊस आहे. चरण परिश्री हरीचे जेथे उरेल केवी दुर्दिन तेथे. त्याच्यामुळे सकाळ श्रावणी होती. खरं म्हणजे एरवी कुंद वातावरण असायला पाहिजे पण भगवंत तिथे होते आणि म्हणून भरपूर छान मंगल असं वातावरण होतं. अरुणोदय हो तसे मनोहर नभी प्रभा पाकली लालसर. मेघखंड रंगले त्यामुळे जणू गुलाले रंजित कमळे. आधी कमळांवर गुलाल उधळला गेलाय असं त्या नभावर त्या ढगांवर गुलाबी रंग पसरला होता. आपण सगळ्यांनी सकाळची शोभा पाहिलेली असेल. खरंच इतके वेगवेगळ्या प्रकारचे रंग दिसतात की मनाला ते मोहून टाकतात. दररोज वेगळा वेगळा रंग आपल्याला पहाटे तो बघायला मिळतो. पण आज काहीतरी विशेष होतं. काय विशेष होतं? अतिशय सुरेख असं सौंदर्य पूर्व दिशेला दिसत होतं. पूर्व दिशेला आज काय हे तेज उजळते तरी कसले हे. कुठून आलं एवढं सगळं तेज? इंद्राच्या काशत तमयज्ञी वसुधारेने प्रदीप्त अग्नी. असं म्हणतात की इंद्रपद अढळ राखावं म्हणून इंद्राने 100 अश्वमेध यज्ञ केले आणि त्या 100 अश्वमेध यज्ञांची जी सांगता झाली, सांगतेच्या वेळेला जी तुपाची आहुती देतात त्याला वसुधारा म्हणतात. तर त्या वसुधारेने जो प्रदीप्त अग्नी व्हावा, कारण यज्ञ संपलेला आहे. यज्ञ संपल्यानंतर अग्निदेव प्रसन्न झालेले आहेत आणि त्यामुळे अग्नी जे निर्माण झाले, अग्नी जे प्रसन्न झाले त्यामुळे जे तेज निर्माण झालंय असं काहीसं झालेलं आहे का पूर्व दिशेला? का असं झालंय? सुधा कुंभका गरुड करातून हरुणी नेता पडला निसटून. भूवरी आदळता त्यातील अमृत काय हे उसळे उज्ज्वल. झालं असं होतं की ऋषी कश्यपांच्या 2 पत्नी विनीता आणि कद्रू. सवती मत्सर होताच. विनीतेने मागून घेतलं की मला अतिशय तेजस्वी असे 2 पुत्र व्हावे आणि कद्रूंनी सांगितलं की कसे का देणार, पण मला 1000 पुत्र पाहिजे. कद्रूला 1000 नागपुत्र झाले आणि हिच्याकडे 2 पुत्र होणार होते. त्याच्यातले पहिले पुत्र जे होते ते प्रीमॅच्युअर जन्मले असं आपण म्हणूया. भागवतातली कथा अजून काही वेगळं सांगते, पण मग पुन्हा त्याच्यामध्ये श्रद्धा डळमळीत होण्याचे प्रश्न असतात. आपण असं म्हणू की प्रीमॅच्युअर जन्मले त्यामुळे त्यांच्या पायामध्ये फारशी ताकद नव्हती. आणि हे कोण आहे? हे सूर्याचे सारथी अरुण आहे. पण झालं असं होतं की अरुणांना असं वाटलं की आपल्या आईनी चांगली काळजी घेतली नाही, संयम पाळला नाही, म्हणून आपल्याला अशी विकलांगता प्राप्त झालेली आहे. आणि म्हणून ते आईवर रागावून सूर्याचं सारथ्य करायला निघून गेले आणि ते म्हणाले की आता तुझ्या कर्माचं फळ तुला भोगावं लागेल. आणि माझ्या आपण म्हणूयात स्टेप ब्रदर्स, सावत्र बंधू म्हणजे नाग सगळे जे होते,
जे कद्रूचे पुत्र होते त्यांच्या बंदिवासात तू राहशील, आणि आता तुझा दुसरा पुत्र जो पूर्णपणे तू संयम पाळून त्याची वाट बघितलीस, तो आल्याच्या नंतर तो तुला सोडवेल. गरुड जन्माला आले विनीतेच्या पोटी, आणि मग गरुडाने विचार केला की माझ्या आईला ह्या कद्रूच्या दास्यातनं कसं सोडवायचं, सवतीच्या दास्यातनं कसं सोडवायचं. नाग म्हणाले की तुम्ही असं करा, देवांकडनं अमृत घेऊन या, ते अमृत आम्हाला मिळालं तर आम्ही तुमच्या आईला सोडून देऊ. त्याप्रमाणे गरुडाने जाऊन देवांशी युद्ध केलं. तो अमृताचा कुंभ हस्तगत केला, पण त्यावेळेला त्याला सगळ्यांनी समजावून सांगितलं की अपात्री दान चांगलं नसतं. तू ज्यांच्या हातामध्ये अमृत देतो आहेस ते काही सद्बुद्धीचे लोक नाही आहेत, त्याच्यामुळे तू त्यांच्या हातामध्ये ते अमृत देऊ नको. पण तो म्हणला मला माझ्या आईला तर सोडवायचंय. मग त्यांनी युक्ती केली की तू घेऊन जा तिथे, काही कारणाने त्यांना दूर पाठवून नागांना, तेवढ्यात आम्ही परत अमृत कुंभ पळवून घेऊ. त्याप्रमाणे गरुडाने केलं. तिथे आल्याच्या नंतर त्यांनी नागांना सांगितलं तुम्हाला अमृत प्राशन करायचंय, जा स्वतः जरा पवित्र होऊन या, स्नान वगैरे करून या. आणि जोवर ते स्नानाला गेले तोवर इंद्राच्या मुलांनी तो तो अमृताचा कुंभ पुन्हा पळवून नेला, अशी कथा सांगते. पण जेव्हा ते देवाशी युद्ध करत होते, सुधा कुंभका गरुड करातून हरुनी नेता पडला निसटून, त्याच्यामुळे काय झालं, भूवरी आदळता त्यातील अमृत काय हे उसळे उज्ज्वल. त्यामुळे ही पूर्व दिशा इतकी सुंदर दिसतीये. छेन तसे सूर्यराज भूमी पावन करण्या येती, सुवर्ण रज उधळीत चालले तत्पर सेवक पुढती, जय हरी सुख कनला. असं काही नाही झालेलं आहे. सूर्यराज उगवायला लागलेत आणि त्याच्यामुळे त्यांचे जे सेवक आहेत ते पुढे जणू सोन्याचे कण उधळत चाललेले आहेत, आणि म्हणून ती जी पूर्व दिशा इतकी सुंदर दिसते. उगवे आता प्रभात मंगल नाचत येती किरणे कोमल. मी काही न बोलता तुम्ही या फक्त कवितेचा आस्वाद घ्या. उगवे आता प्रभात मंगल नाचत येती किरणे कोमल, विहंगमाची किलबिलकानी प्रसन्नतेची घुमवी गाणी. सोनेरी उन घराघरावर तळपे वृक्षांच्या शेंड्यावर, मंद वायुने डुलती वेली फुले सुगंधी ज्यावर फुलली. थेंब पावसाचे सुकुमार दुर्वांच्या हिरव्या पात्यावर, वरुणाने जणू आज गोकुळी असंख्यात रत्नेच उधळली. वाही पृथ्वी न्हाली नटली नंद घरी उत्सवा निघाली, तिच्या हरित शालू सशोभती पदरासी हे गुंफित मोती. काय सुंदर वर्णन आहे. म्हणजे आपल्याला असं वाटतंय की श्रावणाच्या एखाद्या पहाटे आपण खरंच अशा छान सुंदर अशा खेडेगावातनं चाललेलो आहोत. त्याचं एक वर्णन की जिथे पक्षाची किलबिल कानावर येते, सोनेरी ऊन आहे घराघरावर, श्रावणमासी हर्षमानसी हिरवळ दाटे चोहीकडे, अक्षरशः तसं सगळं वर्णन आहे. त्यात पुन्हा काय होतं माहितीये, शिरी घेऊनी मृण्मय घागर स्त्रिया निघाल्या पाणोठ्यावर. कशा दिसत होत्या त्या, तेजाने निज पावित्र्याचे उजळ करीत मुख दिशा दिशांचे. केवळ सूर्याचं तेज नव्हतं, या ज्या रमणी चाललेल्या होत्या पाणोठ्यावर त्यांच्या पावित्र्याचं जे तेज होतं ना, त्याच्याने पूर्व दिशेला अजून एक वेगळंच सौंदर्य आलेलं होतं. अशा या स्त्रिया निघाल्या होत्या, रोजच्या परिपाठीप्रमाणे पाण्यावर निघाल्या होत्या. तेवढ्यात झालं असं, नंदाच्या दाराहून जाता गडबड काही दिसली, विशेष दिसल्यावर कोणी का स्त्री ते वगळून गेली, जय सुखकर्ता. अरे काहीतरी विशेष दिसतंय आणि मला कळत नाही म्हणजे काय, म्हणजे दुसरं कोणीतरी मला सांगेल हे काही योग्य नाही, मी जाऊन बघितलं पाहिजे जे काय आहे ते. निघाल्या सगळ्या, पाणी आणणं दूर राहिलं आणि सगळ्याजणी निघाल्या काय झालं ते बघायला. बघता तर काय झालं होतं, नंदाच्या अंगणा भीतरी दोन चारकी असती नारी. दोन चार जणी आधीच पोचलेल्या होत्या तिथे. मध्ये यशोदा मूर्छित अबला नंद दूरसा गोंधळलेला. आता पुरुष आहे, चार बायकांनी घेरलेले आहे तिला, ती तिथे बेशुद्ध पडलेली आहे. नंदाला समजेना काय करावं, पण आता या बायकांच्या मध्ये जावं तरी कसं, काळजी तर वाटतेय बायकोची.
त्यामुळे दूर गोंधळलेला आता काय करावं काय करू की नाही असा उभा होता. यशोदेस जागवी रोहिणी, रोहिणी म्हणजे वसुदेवांची आधीची पत्नी जी नंदाच्या आश्रयाला आलेली होती. यशोदेस जागवी रोहिणी, मुखावरी लवली शिंपुन पाणी, वारा खाली कुणीपतराने, निरखी वदना आतुरतेने. येथे एका शुद्धीवर बघत होते. त्याच्याशिवाय काय होतं? सतेज बालक गोजिरवाणे, गुंडाळी दुसरी वस्त्राने. कारण तिच्या बाजूला एक सतेज सुंदर असं बालक होतं, तर त्याला कोणीतरी वस्त्राने गुंडाळतंय. तोच यशोदा ये भानावर, परतवीत नंदाचा धीर. नंदाचा धीर जणू सुटायला लागला होता की आता शुद्धीवर येते की नाही. ती जशी शुद्धीवर आली तसा नंदाचा धीरही परत आला. आणि मग या सगळ्या नंतर आलेल्या गोळा होनी तिच्या सभोवती, स्त्रिया अधीरा वृत्ता पुसती. सगळं ऐकल्याशिवाय होतच नाही. जे काय झालं ते कसं झालं, कधी झालं, काय झालं, ती सांगणारी बिचारी 30 गोष्ट 100 वेळेला सांगून थकून जाते. पण एखादीला जर नाही सांगितलं गेलं तर तिला राग येतो. त्यामुळे प्रत्येकीला ते सांगावंच लागतं की काय झालंय. त्यामुळे सगळेजणी विचारायला लागल्या. पण यशोदेने काय केलं? प्रथम बालका अंकी घेऊन, सांग तसे त्याचे मुख चुंबून. यशोदेने आधी बालकाला त्या गुंडाळलेल्या मांडीवर घेतलं, त्याचं चुंबन घेतलं आणि मग सांगायला लागली ती, कालनिशी वासरू मोकळे, बांधण्यास ओढाया गेले, असह्य कळतो पोटी आली, प्रसूत झाले शुद्धी गेली. रात्री उठले होते आणि बघितलं की ते वासू तर रिकाम आहे, त्याला बांधायचं राहिलेलं दिसतंय. ओढायला गेलं तर ते येईना, म्हणून मी त्याला ओढायला लागले. दिवस भरलेले होते, एकदम कळ आली जोरात, प्रसूत झाली. आणि प्रसूत झाल्याच्या नंतर पूर्वीच्या काळी स्त्रिया सगळं आपलं आपलं करत होत्या. त्याप्रमाणे तिने कदाचित ते कॉर्ड क्लॅम्प केला असेल, सगळं केलेलं असेल, पण एवढं करता करता ती बेशुद्ध झाली. परी सुरक्षित बाळ खरोखर, देवाचीच कृपा ही, जोडी कर गरीवरुनी नंदा, स्वर्ग ठेंगणा होई, जय हरी सुख कंदा. इतकं सगळं झालं. रात्रभर ते बाळ पहाटे, म्हणजे अपरात्रीची काय ती पहाटे पहाटे बाहेर आली असेल. त्याच्यानंतर ते बाळ नवजात उघडं त्या अंगणामध्ये राहिलं, त्याला गुंडाळलेलं नाही, त्याच्या आईच्या कुशीत नाही, आणि तरीही हे बाळ सुरक्षित राहिलं. खरंच देवाची कृपा आहे. आणि म्हणून नंदाने भगवंताला नमस्कार केला आणि अनेक वर्षाच्या नंतर पुत्र जन्माला आला, म्हणून नंदाला स्वर्ग ठेंगणा झाला. यशोदेस मग घरात नेले, उचित असे उपचारही केले. यशोदेला घरात तर नेलंच, पण त्याचबरोबर बाळंतीण झाली होती तर तिला तिचे चांगले उपचार असे पण केले. फार दिसांनी पुत्र जन्मला, तुला आता का त्या हर्षाला. तुला म्हणजे तुळणं. इतक्या दिवसांनी पहिला पुत्र जन्माला आला आणि तोही असा तेजस्वी, आणि त्याच्यामुळे अतिशय आनंद झाला. नंदगृही, आणि फक्त नंदाच्या घरापुरता हा आनंद मर्यादित नव्हता हो. नंदगृही हरी जन्म आला आणि घरोघरी आनंद उसळला. कमळ विकसते कुठे तळ्यात, सुगंध पसरे सर्व वनात. कुठेतरी आतमध्ये तळ आहे, वनाच्या आतमध्ये, तिथे कमळ विलचलंय, कमळ उमललंय आणि त्याचा सुगंध पूर्ण वनभर पसरलेला आहे. तसं काहीसं झालं होतं की पुत्र जन्माला नंदाकडे, पण पूर्ण गोकुळामध्ये आनंद भरून राहिलेला होता. वाजे सनई गरजे ढक्का, डुलती गगनी गुढ्या पताका. सगळ्यांनी आनंद साजरा करायला सुरुवात केली. तोरणदारासी पुष्पांचे, कुठे नारळासह आंब्याचे, सर्व घरी शर्करा वाटती, नंदाचा पुत्रोत्सव कधीती. बघा किती आत्मीयता. म्हणजे नंदानी सर्व घरी शर्करा नाही वाटली, सर्व घरी शर्करा वाटती. म्हणजे प्रत्येक घरातून शर्करेचं वाटप सुरू होतं. असं असतं ना की मरणदारी आणि तोरणदारी सगळ्यांनी जावं असं म्हणतात. म्हणजे काय, दुःखाच्या आणि आनंदाच्या प्रसंगामध्ये आपण सगळ्यांनी आपल्या जवळच्या जवळ असावं, सगळ्यांच्या जवळ असं म्हणलं जातं.
मरणदारी जातातही आणि खरंच मदतही होते अशा वेळेस सगळ्या लोकांची. पण जेव्हा एखाद्याची प्रगती होत असते, जेव्हा एखाद्याचा आनंदाचा प्रसंग असतो, तेव्हा खरंच इतक्या आत्मीयतेने आणि सरळ भावनेने सगळेजण सामील होतात का? काल आपण वरातीच्या वेळेस पाहिलं, मथुरेमध्ये सुद्धा पाहिलं. हे गोकुळ आहे, पण ती मथुरा होती. आणि त्याच्यामुळे देवकीची साडी कशी, माझी कशी, देवकीचे दागिने कसे आहेत, माझे कसे, हे सगळी तुलना तिथे चालू होती, कारण ती मथुरा होती. पण इथे मात्र गोकुळामध्ये पुत्र जन्माला आलाय, आमच्या सगळ्यांचा पुत्र जन्माला आलाय, नंदाच्या घरी असला तर काय झालं, अशा आत्मीयतेने सगळं गोकुळ आनंदामध्ये न्हाऊन निघालं होतं. आणि पुन्हा एक दिवस नाही हो, प्रतिदिवशी हे चालू होते, अधिकाधिक ये हर्षा भरते. रोज अजूनच वाढत चालला होता आनंद त्यांचा. नाव ठेवण्याच्या दिवशी तर थाटासी मानुरली, नारींची बहुधांदल झाली, गमती झुलत्या केळी, जय हरी सुख कंदा. अरे नाव ठेवायचं आणि तेही श्रीकृष्णाचं. रोजच एवढा आनंद चालू आहे आणि आज तर त्याचं वारस आहे, मग तर काय विचारता. मंगल धावनी करुणी भूषा, नंद गृहासी निघती योषा. योषा म्हणजे स्त्रिया. पथी दिसे समुदाय तयांचा, गुच्छ रम्य सा जसा कळ्यांचा. लग्नघरामध्ये एका कोपऱ्यात बसून अगदी छान बघावं, इतक्या सुंदर सुंदर छान साड्या बघायला मिळतात की आपल्या ज्ञानामध्ये छान भर पडते. अरे वा अरे वा अरे वा असं बघायला मस्त वाटतं. आणि प्रत्येक मैत्रिणीचा चॉईसही वेगवेगळा आणि छान असतो. तशा अतिशय सुरेख वेशभूषा करून या सगळ्या जणी निघाल्या होत्या. त्या कशा दिसत होत्या, वेगवेगळ्या रंगांच्या असल्यामुळे आणि अतिशय सुंदर मुग्ध अशा असल्यामुळे एक रम्यसा कळ्यांचा गुच्छ जणू रस्त्याने चाललेला आहे, अशा त्या सगळ्या गोपी दिसत होत्या. पुन्हा ते नुसते नव्हते चालल्या, हा प्रत्येकीच्या ताट करात, नुसतं ताट नाही, झाकुनी जाळीच्या वस्त्रात. पूर्वी सगळ्यांकडे ते क्रोशाने विणलेले जाळीचे रुमाल असायचे आणि कुठेही पूजेला जाताना त्या ताटावर त्या जाळीचा रुमाल पांघरला जायचा. आपण इतकं सुरेख वर्णन केलंय. जाळीचा रुमाल का हो? कारण मी काय ठेवलंय हे लोकांना कळलं तर पाहिजे ना, नाही का? नाहीतर मग कसं कळेल की मी काय आहेर दिला? कळलंही पाहिजे सगळ्यांना. आणि म्हणून तो जाळीचा रुमाल होता. आणि पुन्हा ताटामध्ये काय होतं, मग आता दिसत होतं सगळं. आत गहू नारळ इथपर्यंत ठीक आहे. खण उंची, इकडून आलेला तिकडे गेला नाही, उंची खास देवकीसाठी यशोदेसाठी आणलेला खण, असा उंची खण त्या ताटामध्ये होता. कुठे रेशमी झबले कुंची, आत गहू नारळ खण उंची, कुठे रेशमी झबले कुंची. हे सगळं काय दाखवतंय? आहेर देण्यामध्ये आपली भावना काय दिलंय यापेक्षा काय भावनेने दिलंय. तर तो उंची खण जेव्हा दिला जातो तेव्हा यशोदेबद्दलची सगळ्यांची जी भावना होती ती भावना तिथे प्रगट होत होती. आता इतक्या वर्षांनी पुत्र झालाय तर त्यामुळे थाटाला तर काही सीमा नव्हती, हौसेला मोल नाही. मंडप घातियला नंदाने, दिली आतुनी चित्रविताने. नुसता मंडप नाही घातला, आतून त्याला चित्र असलेलं अजून एक अस्तर लावलं, असं सुरेख सुशोभित मंडप घातला. तेवढंच नाही, पान फुलांनी शोभा आली, उभ्या स्वागता दारी केली. पूर्ण सिद्धता केली नंदानी सुद्धा. या बायकांनी आपल्या परीने केली आणि नंदानी पण आपल्याकडनं केली. त्याशिवाय कदाचित घरच्या बायकांनी रोहिणींनी पाळणाही सजवला. आजकालसारखा इव्हेंट मॅनेजमेंटला दिलेला नव्हता, त्यामुळे त्या सगळ्यांनी आपण स्वतः छान त्याच्यावर फिरणारे चिमणाळं वगैरे सगळं आपल्या हाताने बनवलेलं होतं. मध्ये पाळणा लटके सुंदर, रत्ने बाजूस चारी, रंगीत पोपट मोर झालरी, निजला आत मुरारी, जय हरी सुखकंदा. इतकं सुंदर चिमणाळं लावलंय. ते का लावायचं? कारण त्या बाळाच्या नजरेला फोकस यावा म्हणून. कारण लहानपणी नसतो आणि असं काहीतरी अट्रॅक्टिव्ह सुंदर पाहिलं, आकर्षक पाहिलं की मग तो तिथे लक्ष द्यायला शिकतो आणि त्या बाळाच्या नजरेला एक थार येते असं आपण म्हणूयात.
तर त्यामुळे पूर्वीच्या काळी नाही तर आजकाल बटन दाबलं की तो पाळणा हलत बसतो असा असा असा, त्याच्यावर काही लावायची सोयच नाही आणि झोका पण द्यायची गरज नाही. नुसतं बटन दाबलं की आई चालली आपल्या आपल्या कामाला आणि तो पाळणा हलत बसतो. मग त्या पाळण्यामध्ये आपलं आपलं संगीत वाजतं, काय काय होतं वगैरे वगैरे होतं. मशीन सगळं करतं पण त्याला ह्युमन टच आहे का? म्हणजे AI म्हणतो ना, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. परवा आमच्या एक अतिशय विद्वान अशा मित्रांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स आता डॉक्टरांना हद्दपार करून टाकणार आहे का याच्यावर मत मांडलं होतं. तर तो म्हणला होता की डॉक्टरांच्या सगळ्या उपचारांमध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय असेल ते आपण जे म्हणतो ना हातगुण, नाही का? म्हणजे डॉक्टरांचा प्रेझेन्स तुम्हाला बरं वाटवतो, तसा काही रोबोटच्या प्रेझेन्सनी बरं वाटेल असं अजून तरी शक्यता दिसत नाही. तसं या सगळ्यांनी आपापल्या हौशेनी तो पाळणा सजवलेला होता. पुढे यशोदा पाटावरती काजळ कुंकुमली आली होती, देहा थोडी आली कृशता, कांतीसी परी नसे म्लानता. थोडीशी कृश झाली होती पण तरी देखील तेल लावलं असेल, सुरेख तिची काळजी घेतली असेल, त्यामुळे तिची त्वचा व तिची कांती उजळून निघालेली होती. हा हा म्हणता मंडप सगळा गोप वधूंनी भरुनी गेला. हे कसं झालं होतं माहितीये? जणो कवीच्या विशाल चित्ती रम्य कल्पना दाटी करती. कवीला काव्य रचायचंय आणि त्याच्या हृदयामध्ये आपणहून सगळ्या कल्पना येत आहेत, दाटी करतायत. असं झालं होतं की त्या सुंदर सुंदर गोपी त्या मंदिरामध्ये दाटी, त्या मांडवामध्ये दाटी करून होत्या. आणि आपांचं कदाचित तसंच झालंय, त्यामुळे पुढचं तुम्ही सगळं वर्णन वाचाल तर जणो कवीच्या विशाल चित्ती रम्य कल्पना दाटी करीती. आणि मग त्या कशा बाहेर पडल्या आहेत? कृष्णाच्या मातेच्या भवती ओटी भरण्या जमल्या युवती, तदा यशोदा दिसे जणू का खुले पाकळ्यामध्ये कर्णिका. पाकळ्या तर सगळ्याच सुंदर होत्या पण त्याच्यामधली कर्णिका जी सुंदर असते ना, तशी ती यशोदा त्या सगळ्या गोपींमध्ये सुद्धा उठून दिसत होती. गोपींनी घेतला उचलुनी बाळकृष्ण पाळण्या मधुनी, ओठ फिरविती हसत्या गाला जावळ मोहविते दृष्टीला. एकीने घेऊन चालेल का? इतक्या सगळ्या जमल्या होत्या, मांडव भरून प्रत्येकीच्या हातामध्ये पाहिजे. हिच्या करातून तिच्या करासी कृष्ण सारखा नाचे, नील कमल जडू तरंगते हे जललहरीवर साचे जय सुखकंदा. नीलकमल कृष्णाचा रंग आणि त्यांचे हात एकीच्या हातातून दुसरीच्या हातात जातोय. जललहरीवर जसं नीलकमल तरंगावं तसं एकीच्या हातातनं दुसरीच्या हातात, दुसरीच्या हातातनं तिसरीच्या हातात असा कृष्ण मिरवत होता. अन्य करी आपुल्या करातून देता व्याकुळ अंतःकरण. घेताना घेतलं पण दुसरीच्याही हातात दिलं पाहिजे ना, देताना व्याकुळ होत होतं. कृष्णाला नच सोडू वाटे प्रेम सर्व शरीरातून उमटे. इतके थोडक्यात असं का झालं होतं हे आपण पुढच्या सर्गामध्ये पाहणार आहोत. सस्पेन्स ठेवूयात सध्या की या गोपी होत्या कोण, इतक्या लगेच त्यांना कृष्णाचं प्रेम का वाटलं. दुसरी परितितकीच अधीरा घेण्या त्या सुकुमार कुमारा, वात्सल्याची ओढा ताण सहन करी स्मित मदने कृष्ण. वात्सल्याने ओढा ताण चालली होती पण कृष्ण आनंदाने सहन करत होते. त्यांच्या चेहऱ्यावरचं स्मितहास्य गेलेलं नव्हतं. आता काही म्हाताऱ्या बायका गुडघे धरलेल्या हलवत नाही, यांच्यासारखं धावपळ करवत नाही, गर्दीत गेलं तर भीती वाटते, त्यामुळे खुर्च्या धरून बसलेल्या होत्या. पण आमच्याकडे कृष्ण येईना ना, तो तिकडून तिकडेच चाललाय. वृद्धा परित्या भरल्या रागे हाल मुलाचे करिता गागे. खरं म्हणजे कृष्ण हातात पाहिजे, पण आता असं कसं म्हणायचं ना आमच्या हातात द्या म्हणून, ते देतील की नाही माहित नाही. आणि म्हणून वयाचा अधिकार गाजवला. वृद्धा परित्या भरल्या रागे हाल मुलाचे का करितागे, चला पुरे त्या इकडे आणा नाव ठेवण्या वेळ होतना. पाळण्यात ठेवा नाही, इकडे आणा. म्हणजे नाव ठेवायचं तर पाळण्यात ठेवा ना, नाही नाही इकडे आणा, म्हणजे आमच्याकडेही पाहिजे, आम्हालाही आनंद घेऊ द्या ना. आता गंमत बघा, आपण सगळ्यांनी बारशी अटेंड केलेली आहेत, पाहिलेली आहेत. कुणी गोविंद घ्या, कुणी गोपाळ घ्या, कुणी अच्युत घ्या.
कृष्णाची जी सहस्त्र नावं आहेत त्याच्यातली आपल्याला आवडणारी नावं घेऊन त्या बाळाला पाळण्याच्या भोवताली आपण सगळ्याजणी फिरवतो. नाव घेऊनी गोविंदाचे नामकरण होते इतरांचे, बदल्या असतील काही आता येथ कृष्ण खेळिता उचलता. आता इथे प्रत्यक्ष कृष्णालाच इकडून तिकडे जायचंय. आता ते काय म्हणले असतील? ते कथण्यासी कुणास का मुख वेदासन जे वेदासन ठावे, बुद्धीचा विषय न हृदये भक्ताच्या जाणावे, जय सुखकर्ता. त्या कृष्णाला उचलून ठेवताना काय म्हणले असतील? म्हणजे भगवंताचं त्यांनी काय वर्णन केलं असेल? वेदाला जे भगवंताचं वर्णन करता आलं नाही तर कसं काय सांगणार की त्या काय म्हणल्या असतील ते? कारण असे बघा की हे सगळं जाणायला आपण पहिल्या वेळेस पाहिलं भक्तिगम्या व गोचर, म्हणजे सगळ्या ऋषीमुनींना तपानी आणि सगळ्यांनी जो भगवंत बांधून ठेवता येत नाही तो भक्तीच्या बळावर बांधला जातो आणि भक्तीच्या बळावरच त्याला जाणता येतं. आजही आपण बघितलं की भले अनेक तर्क वितर्क असू देत पण मला मात्र भगवंत मिळवायचा आहे, तो भगवंताला भक्तीने शरण जाऊ. आणि म्हणून ही भक्ती काय आहे तर भक्ती ही नेहमीच बुद्धीच्या पलीकडे. आणि म्हणून आपण इथे असं म्हणतायत की हे जाणून घेण्यासाठी बुद्धीचा हा विषय न हृदये भक्ताच्या जाणावे. हे सगळं काय चाललं असेल ना, हे भक्ताचं हृदय तुमच्याकडे असेल तर तुम्हाला कळेल. त्यामुळे भक्ती नेहमीच बुद्धीच्या पलीकडे असते आणि म्हणून ती अंधश्रद्धा आणि डोळस श्रद्धा असं काही नसतं. श्रद्धा ही श्रद्धाच असते आणि ही श्रद्धा नास्तिकांची पण असते. एवढंच आहे की आस्तिकांची श्रद्धा देवावर असते आणि नास्तिकांची आम्ही देव मानत नाही ह्याच्यावर असते. पण शेवटी श्रद्धा प्रत्येकाची असतेच आणि ती श्रद्धा असल्याशिवाय मनुष्य जन्म संभवतच नाही. तर त्यामुळे अंधश्रद्धा डोळस श्रद्धा असं काही नसतं. जर भगवंताला किंवा आपलं जे आपल्याला जे जाणून घ्यायचंय, जे आपल्या आयुष्याचं ध्येय आहे ते जाणून घ्यायचं असेल तर ते केवळ बुद्धीने जाणलं जात नाही, बुद्धीच्या पलीकडे जायला लागतं. कृष्ण कुणी अच्युत गोविंद श्री हरी देवी श्याम मुकुंद, एक नाम का असेल साचे अनंत रूपी भगवंताचे. अशा तऱ्हेने भगवंताचं नामकरण समारंभ समाप्त झाला. आता काय आहे ना, संपला ना कार्यक्रम. आता आपापल्या घरी जायला पाहिजे ना. नंदाच्या घरी आलेल्या होत्या सगळ्याजणी. आता कार्यक्रम संपला, खाणं पिणं झालं, सगळं झालं, आता जायला पाहिजे आपापल्या घरी. समाप्त झाला समारंभ तो, परी कुणाचा पायन निघतो, घुटमळती पारण्या भोवती, कारण काही काढून युवती. भोवताली आसपास घोटाळतायत, कोणी जाईच ना. कसं झालं होतं? कृष्ण काय करत होते? वदनी घालून मूठ आपुली, चोखित होती मूर्त सावळी. काय चोखत होते भगवंत? गोपींची जणू मनेच कवळून, मुखात घाली नंद नंदन. गोपींची जी मनं होती ना ती सगळी जणू त्यांनी घेतली, मुठीमध्ये घेतली आणि ते चोखत होते. आता मन तिथे आहे तर कसं जावं? आणि त्याच्यामुळे त्या गोपी तिथेच घुटमळत होत्या. पण मग आता काय करणार ना, संसार तर आहे, गेलं तर पाहिजे. गोपींची परतली शरीरे कशी तरी निज सदनी, परिचैन नच जणू राहिले, काहीतरी विसरुनी जय हरी सुख कंदा. झालं असं की त्या फक्त शरीरानेच गेल्या, कारण त्यांचं मन जे होतं ते आता श्रीकृष्णाच्या अधीन झालेलं होतं. त्यामुळे त्यांची शरीरं परत गेली, मन तिथेच राहिलं. आणि मग काय व्हायला लागलं माहितीये का? धान्य निवडता दही घुसळता, मुलास आवा आपुल्या भरविता, पेटणवा घालून चुलीशी, मध्येच येती नंदगृहाशी. घरातली कामं चालू आहेत पण थोडासा वेळ मिळाला की पटकन नंदगृहामध्ये जाऊन यावं, पटकन बघून यावं श्रीकृष्ण कसा आहे काय आहे. आणि गृहिणींना हे टाइम मॅनेजमेंट खूप चांगलं जमतं. त्यांच्या मनात असेल ना तर ते काय वाटतील ते करू शकतात आणि मनात नसेल तर तेवढीच कारणं पण सबळ उभी करू शकतात. त्याच्यामुळे ही चतुरता, जन्मजात चातुर्य गृहिणींकडे असतंच.
त्यामुळे कालपासून आपा जरी म्हणत असतील तरी देखील त्यांनीही मान्य केलं आणि आपणही हे मान्य करायलाच पाहिजे की आपल्याकडे चातुर्य असतंच, चतुराई असतेच. मग त्या काय काय करायच्या, वेगवेगळी कारणं शोधायच्या की वाईट तर नाही दिसलं पाहिजे ना, काही झालं तरी पाटलाच्या घरी जायचंय असं सारखं सारखं जण वाईटही नको दिसायला. येऊन कोणी मागे विरजण, अगं तुझ्याकडे नाही का, नाही जरा खराब झालंय हो, जरा तारच धरायला लागली, तुमच्याकडचं ताजं द्या ना जरा, दही चांगलं लागेल, बरं बाई घे. कुणा हवी सपिटाची चाळण, अहो जिथे पूर्वी सगळे पदार्थ घरी केले जायचे, एक तरी घर असेल का की जिथे सपिटाची चाळण नाही आहे? हा, अहो माझी सापडतच नाही हो, परवा सगळं आवरलं ना, कुठे ठेवली काय माहिती, तुमची देता का जरा, घे बाई घेऊन जा. पदार्थ अमका करणे केवी, रीत पुसाया कोणी यावी. आजपर्यंत कधी आलेले नव्हते बरं का, आपले आपले एकदम सगळ्याजणी आपापल्या ठिकाणी सुगरण होत्या, पण आता अचानक त्यांना शोध लागला की रोहिणी आणि यशोदा फारच सुगरण आहेत आणि त्याच्यामुळे त्यांच्याकडे जाऊन विचारलं पाहिजे की हा पदार्थ कसा करायचा, हा कसा करायचा. उगीच काही वस्तू न्याया, नेली नसता परत कराया. अहो ही वाटीभर साखर हो तुमची, मी नेली होती. कधी नेली होती, तुम्हाला नाही लक्षात, तुम्ही उदारच आहात हो, मला माहिती आहे ना, पण मी नेली होती घ्या. कारण दुसरं काही सुचलं नाही, कारण किंवा सगळी कारणं वापरून झाली. मग आता काय करावं, विरजण मागून झालं, सपिटाची चाळण झाली, सगळं झालं, मग आता काहीतरी नवीन, हा आता साखर घेऊन जाऊयात, ही तुमची होती घ्या. निमित्त करुणी नाना रीती, कृष्ण बघण्या गोपी येती, आणि मग त्या श्रीकृष्णासी खेळविती घेऊन उरासी. तेवढंच नाही, कुणी तयासी तेल माखिते, एक म्हणे मी नाव घालिते. कुणी लोचनी काजळ घाली, तुझी तिटेची लावी टिकली. थोपटुनी कोणी निजवावे, आंदोळित गीत म्हणावे. काय आहे ना, आजकाल हे प्रयत्न करून बघा बरं की दुसऱ्यांच्या घरामध्ये जाऊन त्यांच्या बाळाला उचलून तेल लावून नाहू घालण्याचा मनामध्ये विचार आणून बघा. साधं आईनी किंवा सासूनी त्या बाळाला हात लावलेला आजकालच्या मुलींना चालत नाही, तर गावामधल्या बायकांची तर गोष्टच सोडा. पण हे कसं होतं ना की परस्पर विश्वास होता, त्या जे करतायत त्या प्रेमाने करतायत, ही सगळी आत्मीयता होती आणि त्याच्यामुळेच जे काय भगवंताचं कौतुक चाललेलं होतं ते चाललं होतं. आणि मग त्यांना गाणं म्हणावं, भुंगाग बसलेला पाटलीच्या फुलावरी, कृष्णाच्या गालावरी गाल बोट, चांदण या खोली माझी कोठून तरी आलं, माझं बाळग हासलं गालामध्ये. चांदोबा उगवला कमळ झोपी गेले, का उघडे राहिले डोळे तुझे. आणि सुस्वर स्वरामध्ये त्यांनी गीत म्हणावं आणि त्यांनी झोपावं. यशोदेची सगळी कामं परस्परच होत होती आणि तिलाही त्याच्यामध्ये काही, कारण शेवटी बाळ तर तिचंच आहे, त्यामुळे सगळ्यांनी सगळं जरी केलं तरी एक काम तर यशोदेशिवाय कोणी करणारच नाही. अशी कोणी रडवा उगा करावा, हसराही कोणी रडवावा. हे खूप विशेष आहे बरं का. असं गोंडस बाळ सुरेख हसत असतं आईच्या कडेवरनं किंवा आजीच्या कडेवरनं, पण आम्हाला त्याला असं हिसकून कडेवर घेतल्याशिवाय मुळी करमतच नाही. त्या बाळाला यायचं असेल की नाही माहीत नाही, आम्ही त्याला कडेवर घेणार, भले त्याला नाही आवडलं तरी. आणि तिने जर नाही दिलं, नको नका घेऊ ते रडतंय, मग राग येतो. त्याच्यामुळे हसराही कोणी रडवावा हे पण खूप विशेष आहे, हे पण चालतं. आणि सहसा रडवं बाळ तर एरवी आईचंच असतं, पण इथे मात्र कोणी दुसऱ्या पण तिच्या मैत्रिणी तिला त्या बाळाला उभं करवत होत्या. अशी स्थिती होती इतरांची, असेल केवी यशोमतीची. तिजसी सुख जे श्रीकृष्णाचे, नसेच जे भाग्यात कुणाचे. अगदी देवकीच्या पण भाग्यात नव्हतं. आपण नंतर बघणार आहोत की देवकीला सुद्धा ते सुख मागून घ्यावं लागलं. हे यशोदेला न मागता मिळालेलं सुख होतं, कृष्णाला स्तनपान करण्याचं. अंकी घेऊन श्रीकृष्णा ते, कुरळे जावळ कुरवाळी ते.
कवळ्या ओठांच्या हासे तर वेड तिला लाविले खरोखर. प्यावयास फिरता मुख हृदयी उरतन तिचसी देह भानही. हर्ष उमटतो प्रतिरोमातून मृदू सुख त्या स्पर्शाचे पाऊल. मला खरंच असं वाटतं की भगवंतांनी आम्हाला स्त्री बनवून आमच्यावर किती असंख्यात उपकार केले की या आनंदाचा प्रत्यक्ष अनुभव आम्हाला घेता येतो. नंद बाबा जरी यशोदेला विशेष सुख असलं तरी देखील नंद असाची होई मोहित धरी कवळुनी हृदयी निज सुत. कसा धरत होता तो? प्रसाद गुण काव्याचा जेवी क्षणोक्षणी रसिकास मोहवी. तसा आता प्रसाद गुण म्हणजे काय? तर जे काव्य ऐकल्याबरोबर समजतं ते काव्य प्रासादिके असं म्हटलं जातं. ते काव्य इतकं दुर्बोध असेल की त्या काव्यासाठी वेगळा परिसंवाद ठेवावा लागला तर मग त्याला प्रासादिकता आहे की नाही आपल्याला विचार करावा लागेल. पण जे काव्य वाचल्या वाचल्या समजत जातं ते काव्य प्रासादिक आहे. असा प्रसाद गुण काव्याचा जसा असेल की जो ऐकताना रसिकांना मोह पडतो पुन्हा पुन्हा वाचण्याचा, तसं त्या नंदाला जणू होत होतं की यशोदेचं काम झालं की त्यांनी लगेच घ्यावं, आपल्या जवळ घ्यावं, त्याला जवळ घ्यावं. गोकुळ इकडे होते पोहत आनंदाच्या सरोवरात, तिकडे होता कंस घाबरा गचक्या खाऊन भीती सागरा. मरण आपुले टाळायासी त्या पापी भूपाले, मुले प्रजेची मारायासी अधिकारी नेमियले जय हरी सुख कंदा. आता गडबड काय झाली ती आपण तिसऱ्या सर्गात बघणार आहोत. पण आपल्या सगळ्यांना माहिती आहे कथा की श्रीकृष्ण त्यांच्या हातातून निसटून गेले. श्रीकृष्णांच्या ऐवजी जी माया आली होती त्या मायेने त्याला सांगितलं की अरे तू मला काय मारशील, तुला मारणारा माझ्या आधीच जन्माला आला आणि आता शोध कुठे येते. त्याच्यामुळे कंस अतिशय घाबरा झाला होता आणि मग त्यांनी सभा बोलवली, कोण काय करेल कोण काय करेल. त्यांनी अनेक जणांची सल्ला मसलत केली. त्याच्यामधनं एक मसलत अशी पुढे आली की नुकताच तर जन्माला आहे ना, म्हणून किती दिवस 7व्या-8व्या महिन्यापर्यंत, कारण 8व्या महिन्यात कृष्ण जन्मले असं म्हणतात. त्यामुळे हा पण एक आपण काय म्हणतात हे एक भीती असते बायकांच्या मनामध्ये की 8व्यात जन्मलेलं बाळ जगेल की नाही. कृष्ण स्वतः 8व्यात जन्मलेले आणि त्यांनी जो पराक्रम केला आहे त्यामुळे बायकांना घाबरण्याची काही गरज नसते तशी. तर 8व्यापर्यंत होता ना, म्हणजे वर्षाच्या आतलाच असेल. आणि मग अशी युक्ती आली की पुतनेनी सांगितलं मी असं करते की मी पूर्ण तुमच्या राज्यात फिरते आणि वर्षाच्या आतली मुलं मारून टाकते. कशी ते माझ्याकडे लागलं. कामा या मधुवेश धरोनी फिरे पूतना बाल घातिनी, आपुलकीची भाषा मंजुल मधुवदनी हृदयी हलाहल. काल्याच्या कीर्तनामध्ये आपण सगळ्यांनी